गणपती बाप्पा मोरया. हॅलो, डे 2 ऑफ राजस्थान, डे 2 ऑफ जयपूर सिटी फॉर आवर राजस्थान ट्रिप. आणि आता आम्ही जातोय सिटी पॅलेसला. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आजचा आमचा दुसरा दिवस आहे. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण राजस्थानच्या गुलाबी नगरी जयपूरमध्ये आलेलो आहोत आणि आजचा आपला प्रवास आहे जयपूरचा भव्य आणि राजेशाही सिटी पॅलेस. जर तुम्हाला इतिहास, राजवाडे आणि सुंदर वास्तुकला पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सिटी पॅलेसला कसं जायचं? सिटी पॅलेस हा जयपूरच्या ओल्ड सिटीमध्ये आहे, म्हणजे जवळ जंतर मंतर आणि हवा महल सुद्धा आहे. जयपूर रेल्वे स्टेशनपासून सिटी पॅलेस जे आहे ते 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही ओला, उबर, टॅक्सी, ऑटोनी जाऊ शकता. 15 ते 20 मिनटं तुम्हाला लागेल. 100 ते 200 रुपये तुम्हाला चार्जेस लागेल. इवन तुम्ही सिटी बसने सुद्धा जाऊ शकता, म्हणजेच अजमेर गेट, बडी चौपार रोड घ्या, तिथून थोडं चालत सुद्धा तुम्हाला जावं लागेल. पण ऑटो किंवा कॅब हा सर्वात सोपा उपाय आहे. सिटी पॅलेसची जी तिकीट आहे ते 400 रुपये पर पर्सन आहे आणि लहान मुलांसाठी जी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. जेव्हा तुम्ही एंट्री कराल तेव्हा तुमचे चेकिंगसुद्धा होईल आणि मेक शुअर की तुमच्याकडे जो ट्रायपॉड आहे, सेल्फी स्टिक जी आहे ती ते अलाउ नाही आहे. तर सिटी पॅलेस हा जयपूर शहराच्या अगदी मध्यभागी आहे. हा राजवाडा 18व्या शतकात महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी बांधला होता. आजही हा राजवाडा जयपूरच्या राजघराण्याचं निवासस्थान आहे, म्हणूनच याला लिव्हिंग स्पेस असंही म्हणतात. इथे प्रवेशासाठी तिकीट घ्यावं लागतं आणि वेगवेगळे पॅकेजेस इथे उपलब्ध आहे, जसं नॉर्मल एंट्री, म्युझियम एंट्री आणि रॉयल टूरसुद्धा. तर सिटी पॅलेसची जी वास्तुकला आहे ती खूपच सुंदर आहे. इथे आपल्याला राजपूत, मुघल आणि युरोपियन शैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. इतके मोठे प्रांगण, कमानी, खिडक्या आणि कोरीव काम खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा आहे. हा जो भाग तुम्ही पाहताय याला मुबारक महल म्हणतात. इथे राजघराण्याचे कपडे, शस्त्र, दागिने आणि जुनी चित्र प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत. इतिहासात डोकावल्यासारखं वाटतंय ना? हा आहे चंद्रमहल. हा 7 मजली महाल आजही राजघराण्याच्या वापरात आहे, म्हणून आत प्रवेश फक्त रॉयल टूर मध्येच मिळतो. हा आहे दिवाने आम, जिथे राजा सामान्य जनतेची भेट घेत असत आणि दिवाने खास मध्ये खास सभा भरत असत. इथे जगातील सर्वात मोठे चांदीचे भांडे म्हणजे गंगाजली त्याला म्हणतात, जे ठेवलेले आहेत, जे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंदले गेलेले आहेत. हा सिटी पॅलेस मधील सगळ्यात सुंदर भाग आहे, जो की प्रीतम निवास चौक. इथे 4 सुंदर दरवाजे आहेत, जे 4 ऋतूंना आणि देवतांना समर्पित आहेत. फोटो काढण्यासाठी ही जागा खूपच फेमस आहे. सिटी पॅलेस जयपूरमधील पेंटिंग आणि फोटोग्राफी गॅलरी ही राजस्थानी कला, इतिहास आणि राजघराण्याच्या जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडवते. या गॅलरीमध्ये मुघल, राजपूत आणि राजस्थानी शैलीतील दुर्मिळ चित्रे पाहायला तुम्हाला मिळतात. राजे, महाराजे, राणी, युद्धप्रसंग, उत्सव आणि दरबारी जीवन यांचे चित्रण
नैसर्गिक रंग, सोन्यांची नक्षी आणि बारीक रेखाटन यांचा वापर, शेकडो वर्षे जुनी ऐतिहासिक चित्रे जपून इथे ठेवलेली आहेत. या गॅलरीत जयपूरच्या राजघराण्याचे जुने छायाचित्रे संग्रहित आहेत. महाराजा सवाई मानसिंग आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो, जुन्या काळातील जयपूर शहर, राजवाडा आणि समारंभांचे दृश्य. काळ्या पांढऱ्या फोटोंमधून त्या काळातील जीवनशैली समजते. ही गॅलरी जयपूरच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. कला, इतिहास आणि फोटोग्राफीमध्ये रस असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण खूप खास आहे. राजस्थानी कलेचा जिवंत इतिहास किंवा जयपूरच्या राजघराण्याचा अनोखा वारसा या गॅलरीमध्ये दर्शवला गेला आहे. सिटी पॅलेस पाहायला किमान तुम्हाला 2 ते 3 तास लागतात. इतिहास, कला आणि संस्कृती यांचा अनुभव इथे खूपच वेगळा आहे. सिटी पॅलेस म्हणजे फक्त एक राजवाडा नाही, तर तो जयपूरच्या इतिहासाचा आणि वैभवाचा साक्षीदार आहे. जर तुम्ही जयपूरला आलात तर सिटी पॅलेस नक्कीच मिस करू नका. तर जयपूरचा डे 2 जो आहे तो इथे एंड झालेला आहे आणि आता आम्ही जातोय उदयपूरला. तर जयपूर ते उदयपूर 400 किलोमीटरचं अंतर होतं, त्यामुळे आम्ही दुपारीच निघालेलो, कारण 10च्या आधी जे आहे आम्हाला उदयपूरला पोहोचायचं होतं, कारण 8 ते 9 तास आम्हाला लागणार होते. आणि आम्ही गाडीमध्ये टाईम स्पेंड कसा केला ते तुम्ही आता समोर व्हिडिओमध्ये बघा.